उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर. सावंतवाडीत उद्धव ठाकरेंची सभा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनानिमित्त कोकणात आले, परंतु जाताना पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंची टीका. कुणी कितीही सभा घेऊ, महायुतीचाच खासदार कोकणात येणार. उद्धव ठाकरेंच्या सभेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. कोकणामध्ये येऊन उद्धव ठाकरे काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा. शिवसेना नेते रामदास कदमांची ठाकरेंवर टीका. राजीनामा देणे हे भुजबळांचं नाटक. राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीला हजर राहिले. संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा. छगन भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. राजीनामा देऊन भुजबळांनी उपकार केले का? राजीनामा द्या, नाहीतर डोक्यावर घेऊन फिरा. भुजबळांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. भुजबळ स्वतःच्या सरकारवर संशय घेतात. अजित पवार आणि फडणवीसांना धक्का देण्याचं भुजबळांचं षडयंत्र. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर टीकास्त्र. ओबीसी समाजाला भुजबळ संपवतायत. गोरगरीब उपाशी मरावेत असे भुजबळांचे विचार. मनोज जरांगेंची टीका. मुंबईत 38,79,000 घरांचा सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षण करण्यासाठी 30,000 कर्मचारी कार्यरत होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती. मुंबईमधील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणात 14% घरं बंद असल्याची माहिती, तर 9% कुटुंबियांचा सर्वेक्षणाला नकार. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब असल्याची निनावी अफवा. बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीनंतर अफवा असल्याचं स्पष्ट. 2 दिवसांपूर्वी देखील आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिल्वासा इथं ठाकरे गटातील 500 कार्यकर्ते मनसेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील मळदमध्ये स्केटिंग ट्रॅकचं उद्घाटन. चंदूकाका सराफ यांच्या फार्मचीही अजित पवारांकडून पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली. सोलापुरातील तिऱ्हे गावात दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर अजितदादांची हुरडा पार्टी. विदर्भात अजित पवार गटाला 1 जागा सोडण्याचा भाजपचा विचार. भंडारा गोंदियाची जागा भाजप लढवण्याच्या विचारात. भाजपमधील सूत्रांची माहिती. महायुतीत शिवसेनेच्या कोट्यातील रामटेक मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या. सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष शिगेला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. कोस्टल रोड उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट. कोस्टल रोड पूर्ण नाही तरीही काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न. कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतलं शिर्डीत साईंचं दर्शन. साईबाबा संस्थांच्या वतीनं आठवलेंचा सत्कार. जळगावमधील अमळनेरच्या तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजींचं वास्तव्य होतं. साने गुरुजी ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीला आता साने गुरुजी स्मृती कक्ष असं नाव दिलं गेलं. 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सन्मान. तर साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत सन्मान झाल्याचा आनंद. सुधा साने यांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया. आमदार शहाजी बापू पाटलांकडून महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस. तर या घटनेमुळे भाजप शिवसेनेत कुठलीही फूट पडणार नाही. शहाजी बापू पाटलांची माहिती. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं आमदारांसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल. राज्यात 40 ठिकाणी रोपवेची उभारणी होणार. प्राचीन मंदिरं, गड किल्ल्यांवर पर्यटकांना पोहोचतावं यासाठी निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे नितीन गडकरींचे निर्देश. महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार. राज्यातील किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घटण्याची शक्यता. पुणे लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा ब्लॉकमुळे पुणे लोणावळा मार्गावरच्या 16 गाड्या रद्द, तर काही गाड्या उशिरानं. ठाणे स्थानकात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. 1731 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. 6,02,000ची दंडवसुली झाली. उरण ते नवी मुंबई दरम्यान सुरू झालेली रेल्वेची 20 दिवसात 13 लाखांची कमाई. दररोज या मार्गावर 2,500 ते 3,000 जणांचा प्रवास.
ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्यानं भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर। येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याची शक्यता। नवी मुंबईतील 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई महापालिकेला आदेश। लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, डोक्यात दगड लागल्यानं एक तरुण जखमी, तसंच कार्यक्रम व्यवस्थित पाहतावा यासाठी तरुणांनी नेत्यांचा बॅनरही फाडला। गडचिरोलीत पोलीस दलाकडून मॅरेथॉन स्पर्धा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। धुळ्यात पोलीस दलाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, 13,000हून अधिक धुळेकरांचा रन फॉर पांझरा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग। नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचं आंदोलन करण्याचा निर्धार, युवक काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासण्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल, भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मुलुंडमध्ये नागरिकांचं मुख्य मानवी साखळी आंदोलन, प्रकल्प बाधितांच्या वसाहतीला आणि धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध, मतदानावर बहिष्कार घालण्याचा मुलुंडमधील नागरिकांचा इशारा। बुलढाण्यात शिक्षकाच्या दुकानात घुसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काले यांचा राडा, जागेच्या जुन्या वादातून कोयत्यानं हाणामारीत 4 ते 5 जण गंभीर जखमी। 6 फेब्रुवारीला नवी दिल्लीत भाजपची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण। राहुल गांधींची भारत न्याय यात्रा, झारखंडमधील धनबादमध्ये 15 जिल्ह्यात राहुल गांधींच्या स्वागताची तयारी। पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सुपूर्द, वैयक्तिक कारणामुळे निर्णय घेतल्याची माहिती। काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांना कोरोनासह स्वाईन फ्लूची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून छापेमारी करणाऱ्या ईडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, छापेमारी केल्यानंतर पुढील 365 दिवसात आर्थिक अफरातफरीचा आरोप सिद्ध करा, अन्यथा जप्त केलेली मालमत्ता मालकाला परत द्या, ईडीला सुप्रीम कोर्टाचा आदेश। दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये जंगलाला भीषण आग, आगीत 46 जणांचा मृत्यू तर 1000पेक्षा अधिक घरं जळून खाक। सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा 4था क्रमांक, एका दिवसात तब्बल $28 अब्ज म्हणजे 2,33 कोटींची कमाई। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या डावात शुभमन गिलचं शतक, दुसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत। पूनम पांडे विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, मृत्यूची खोटी बातमी पसरवणं पूनम पांडेला महागात पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।